आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज माझं वर्तमान। नाव राजकुमार गणपतराव निक्कम कुमार शेठ, चिंचणी मंगरूळ गावचा मी रहिवासी आहे। आज मला एक राजकीय जीवनात 35 वर्ष झाली। माझं वय 65 वर्ष आहे। तरी एक राजकारण करायचं म्हणजे एका शाळेतच आपण दाखला घेतल्याप्रमाणे असतो। आणि जसं आपण शाळेच्या एक वर्ग वर जातो तसं प्रत्येकाची इच्छा असते की बाबा राजकारणात गेल्यानंतर कुठंतरी आपण एखादी डिग्री, एखादं सर्टिफिकेट मिळवलं पाहिजे। त्या अनुषंगाने एक माझी पण इच्छा झाली। आता आपलं 65 वर्षाचं वय झालेलं आहे, तरी आपण एक जिल्हा परिषदच्या 60-62 वर्षाच्या इतिहासामध्ये चिंचणी गावामधून आज राष्ट्रीय लेवलचं दोन्ही पक्ष असलेली किंवा राज्य लेवलचा एक पक्ष, ह्यांनी चिंचणी गावातून कुणाचाही कधीही विचार केलेला नाही की बाबा चिंचणी गावाला एक जिल्हा परिषद, तालुका पंचायत किंवा कुठलं सार्वजनिक पद देवावं, असा कुठल्याही पक्षानं विचार केला नाही। आणि चिंचणी गावातून प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदाराला लोकांनी हिरिरीनं पुढं होऊन काम करून निवडून आणलेलं आहे। तरी माझी एक इच्छा अशी झाली, चला कोण नाही तर आपण एक प्रयत्न करूया छोटासा। त्यातून मागील 4-6 महिन्यापूर्वी ही चर्चा चालली की बाबा असं जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण इच्छुक आहे, तर मी त्यांना तिथं माझं नाव दिलं तर मी इच्छुक आहे। पक्षश्रेष्ठींना जाऊन सांगलीमध्ये पक्षश्रेष्ठींनी मुलाखत घेतली, इच्छुकांचा अर्ज मी त्यांना तिथं देऊन आलो की मी निवडणूक लढवणार आहे। माझं मी कार्य सांगून आलतो, मी 35 वर्ष कार्य करतोय। आणि थोड्यात आज मी भाजपमधनं लढायचा एक विचार बनवला होता। तर मला विचारलं त्यांनी की तुम्ही भाजपचं काय काय कार्य केलं, तर आज चिंचणी गावाच्या इतिहासात ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळी चिंचणी गावात आम्ही थोड्याच जणांनी पुढं होऊन भाजपचं काम केलंय। त्यामुळं कोणी आम्हाला विचारू नये की भाजपचं तुम्ही काय काय काम केलं। काही वेळा त्याला काय समझोता म्हणते ती, तो सुद्धा करायला लागतो आणि तो प्रत्येक राजकीय नेत्याने केलेला आहे। त्यामुळं आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केला ह्याचं काय नवल वाटून घेऊ नये। आणि आम्ही कायम नेतृत्वाबरोबर, जे नेते मंडळी आमचं नेतृत्व करतात त्यांच्याबरोबर आम्ही हमेशा राहिलेलो आहे। आता मला एक सांगा की तुम्ही म्हणता की तिथं सांगलीमध्ये वरिष्ठांच्या मुलाखतीला तुम्ही गेलेला होता। हो, आणि त्यावेळेस तुम्ही आपल्या उमेदवारीबाबत त्यांना सांगितलं, बरोबर आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी बोलवलं नाही का? तुमच्याकडनं विचारणा केली गेली? काही विचारणा केली गेली नाही। बाबा तुम्ही कशासाठी इच्छुक आहे किंवा तुमचं फील्ड वर्क काय आहे, काही आम्हाला विचारणा केली गेलेली नाही। आणि आज तुम्ही जे अर्ज अपक्ष म्हणून श्रेणी भरला आहे, मी अपक्ष अर्ज भरलेला नाही। जे आमचं नेते नेतृत्व करतात त्यांना मी थोडंसं विचारलं मी अर्ज भरणार आहे, तर त्यांनी सांगितलं भरा, पण आपल्याला कमळ ही चिन्ह मागणी करायचं आहे, भाजपमधनं आपल्याला अर्ज भरायला लागणार आहे। तर ठीक आहे म्हटलं, अपक्ष वगैरे किंवा बरं, मी धन्यवाद देतो त्या लोकांना की इतर पार्टीचे 2 लोक आपल्या मागे EB फॉर्म घेऊन हिंडत होती, पण जे आपलं तत्व आहे, आपल्या नेत्यांचं तत्व आहे, त्याला खडा लागू नये ह्या उद्देशातून मी कमळ चिन्हाची मागणी करून अर्ज भरला होता। तरी सुद्धा मला सुद्धा माहीत होतं की बाबा इच्छुक भरपूर आहेत आणि त्यानंतर तिकीट कुणाला तरी एकाला मिळेल। तर त्यातून मी माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा नेते मंडळींनी विचार न करता माझा युगो इथेच दुखावलेला आहे की एक A फॉर्म आणि एक B फॉर्म असतो, एक पहिली पसंती आणि एक दुसरी पसंती। ही काय मला सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहीत असतं। तर मला जर त्यातला B फॉर्म दिला असता की बाबा ठीक आहे, पहिली पसंतीचा उमेदवार दुसरा आहे, B फॉर्म तुम्ही घ्या आणि फॉर्म भरा, हे सुद्धा माझ्याबरोबर कोणी केलेलं नाही। एक मीच इच्छुक म्हणून मीच पळापळी करून, इच्छुक म्हणून मीच अर्ज भरून, बरं याच्या अगोदर 3-4-5 महिने चर्चा होती की ठीक आहे तुम्हाला तुम्ही तिकडं अर्ज भरा
आळसूनमध्ये जिल्हा परिषद आणि बाळवणीमध्ये तालुका पंचायत अशा पद्धतीत करूया. आणि अचानक काय बदल ह्यांच्या पक्षश्रेष्ठीच्या मनात आला झाला तरी आम्हाला थोडं विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. आज जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यात बरेच लोक माझं मित्रमंडळात आहे. ती बऱ्याच लोकांचं ज्यावेळी बाबा तुम्ही पक्षात काही नसताना आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आणि तुम्ही थोडं साधा आमचा विचारसुद्धा केला नाही. अचानक पक्षाचा निर्णय घेऊन अचानक म्हणजे थोडं त्याबद्दल आम्हाला पण वाईट वाटलेलं आहे ना. मग अर्ज छाननी तर सांगितलं तुम्हाला काही एबी फॉर्म मिळालेला नाही आणि तुमचा अर्ज अपक्ष ठेवला जाणार आहे. अर्ज तुमचा ठीक आहे, मी सांगून टाकलं मी अपक्ष लढायची तयारी आहे, अर्ज माझा राहिलेला आहे. तर पक्षश्रेष्ठीनं माझा काही विचार केला नाही, आश्वासन ह्यांनी दिलं पुढच्या बारीला तुमचा विचार करू. तर त्यावेळेला काय माझं शरीर साथ देईल का नाही देईल, माझं स्वास्थ्य ठीक राहील का नाही राहील ही काय मला माहीत आहे का. माझी फक्त एकच इच्छा होती की माझ्या वयाचा विचार, माझं कार्यक्षेत्र, मी धडाडीचा कार्यकर्ता, पळून काम करणारा कार्यकर्ता, हा थोडा विचार करून माझ्या वयाचा विचार करून मला तिकीट द्यायला पाहिजे होतं. एवढंच माझं म्हणणं आहे. आता अर्ज राहिलाय मला, आता गावकऱ्यांचा जी काय माझं मित्रमंडळ आहे किंवा गावोगाव एक ह्या पंचायत समिती गटात माझे हित संबंध जपणारे आहेत त्या सर्वांचं मत आहे की आपण निवडणूक लढवायची. गावातून तरी मला एवढा दबाव आहे की अर्ज काढायचा नाही. मग आता काय माझ्या एकट्याच्या इच्छेवर काय नाही, मी अर्ज असा काय भरलेला नाही की बाबा माझ्या घरचं मतदान घेणं आणि मी ग बसीन, की मला सुद्धा काहीतरी सपोर्ट लोकांचा होता म्हणून मी अर्ज भरलेला आहे. भरा तुम्ही, व्हा पुढं, आम्ही आहे मागं, यातून मी अर्ज भरलेला आहे. आणि जे लोक माझ्याबरोबर जिल्हा परिषदला वगैरे होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं तुमचा अर्ज गृहीत धरलेला आहे. तर चिंचणीतले 2 युवा नेते पार्टीतले आणि मी, आमची त्यांच्याबरोबर मिटिंग झाली. सांगितलं ठीक आहे, आमच्या गावात कोणालाही तिकीट दिलं पार्टीतनं तर आम्ही काम करणार, पण एक आम्हाच्यातला गृहीत धरला पाहिजे. हे सगळं झालं असताना हे अचानक निर्णय, त्यात आम्हाला कुठल्याही आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं गेलेलं नाही. थोडक्यात तुमचा आरोप आहे की चिंचणी गावाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती डावललेला आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका कार्यकर्त्यांचा दबाव एवढा आहे की निवडणूक लढवायचीच. बरोबर जेवढी मंडळी आहेत, जेवढ्यांनी मला जीव ओतून निक्षून सांगितलं की नाही आता माघारी घ्यायची नाही, त्या सर्व मंडळीचा विचार घेऊन मग मला पुढं सांगायला लागणार आहे त्यांना. सर्व मताने जर तुमची निर्णय झाला की ठीक आहे थांबायचं, तुम्ही थांबू शकता सर्व मतांनी, म्हणजे मी एकटा नाही, माझ्या बरोबर जेवढे माझ्या बरोबर आज लोक आहेत त्या लोकांनी निर्णय दिला तर मी थांबू शकतो. त्या लोकांनी सांगितलं की बाबा ठीक आहे आपण थांबूया तर मग मी थांबू शकतो, नाहीतर मग मी मैदानात आहे. मग जर मला माझ्या सर्कल जनमताचा, साथीदारांचा, मित्रमंडळांचा, गावकऱ्यांचा दबाव यायला लागला तर पुन्हा मला माघारी घेता येणार नाही. मतदारांसमोर तुमचा जाहीरनामा काय घेऊन जाणार? की त्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीत बदल व्हावा, सरकारतर्फे त्यांना बाबा सुख सुविधा काय मिळतील का ही काळजी मी घ्यायचा प्रयत्न करीन. त्याच्यापेक्षा मी ज्यादा दुसरं काय बोलू शकत नाही. माझ्यासाठी तर मी काहीच करणार नाही. स्वतःसाठी कोणी माझ्या बोट, समजा एक दुर्घटना घडली बाय चान्स आणि मी जर निवडूनच आलो तर मी माझ्यासाठी स्वतःसाठी काही राजकीय उपभोग घेणार नाही. ज्या जनतेनं माझ्यासाठी केलं त्या जनतेसाठी माझ्याकडून काय करण्याचा प्रयत्न होतोय का एवढंच मी करणार. आणि नीतिमूल्यन भ्रष्टाचारावर मी राजकारणात काही बोलू शकत नाही. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.